हाय एव्हरीबडी, वेलकम टू दिस न्यू व्हिडिओ. सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की जर तुम्ही आता एक नवीन चॅनल ओपन केलं आहे आणि तुम्हाला आता म्हणजे कसं पण करून आपल्याला तो सगळ्यात फर्स्ट आपलं जे काही एम असतं ते 4000 आवर्स जे आहेत ते आपल्याला कंप्लीट करायचं असतं. आणि तुम्हाला असं वाटत असेल, की जर आपण व्हिडिओज टाकले, व्हिडिओजचं जे काही वॉच अवर्स आहेत ते काउंट होत आहेत, तर असं होत नाही. मी असं का म्हणतोय याच्यामागं खूप मोठं एक कारण आहे. कारण मी एक चॅनल ओपन करून बघितलं. माझं एक चॅनल आहे आणि त्याच्यावर माझे आता सध्या मी तुम्हाला दाखवतो, की किती माझे जे काही म्हणजे वॉच अवर्स आहेत ते वेगळे आहेत आणि जे काही काउंट होत आहेत, मॉनिटायझेशनच्या क्रायटेरियासाठी जे काही काउंट होत आहेत, जे काही घंटे काउंट होत आहेत ते वेगळे आहेत. ठीक आहे. ते कमी आहेत आणि इकडं मला खूप जास्त वॉचिंग टाईम भेटतोय. तर हा डिफरन्स आहे. ठीक आहे. याच्यामध्ये असं नाही आहे, की काय त्याच्यामध्ये ग्लिच आहे किंवा काय ग्लिच असं म्हणतो ना आपण, तसं काही नाही आहे. तर याचं एक कारण असं आहे, की असं सांगायचं आहे त्यांना, की हे जे आहे, जे वॉचिंग अवर्स आहेत, ते असं पण होऊ नये, की एकच जण आहे आणि खूप सारे त्याच्याकडे मोबाईल्स असतील किंवा कम्प्युटर्स असतील, तर त्याच्यावर तो बिंज वॉच करू शकतो किंवा म्हणजे एकच व्हिडिओ जे आहे तो तो म्हणजे खूप वेळा बघू शकतो. विचार करा माझ्याकडे 50 मोबाईल आहेत आणि मी 50 मोबाईलमधून एकदाच माझा व्हिडिओ एकाच टायमाला 50 वेळा लावला आहे. सगळ्या मोबाईलमध्ये मी लावला आहे. तर माझ्या 50 व्ह्यूज होत आहेत ना. तर असं मी किती पण वेळा करू शकतो. पण असं होत नाही. ते काउंट केले जात नाहीत. त्यांना समजतं की हे वेगळं आहे. प्रत्येक जेन्युइन जे काही म्हणजे युजर आहे त्याच्यापर्यंत जो व्हिडिओ गेला आहे आणि तो ज्याने बघितला आहे तेच फक्त काउंट होत आहेत. हे एक फॅक्ट आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल, की आपण आपला व्हिडिओ जो आहे तो अ, खूप वेळा बघून त्याचे व्ह्यूज वाढवू शकतो, पण असं होणार नाही. आणि खूप वेळा असा पण प्रश्न पडतो, की असं जर केलं तर चॅनल डेड होईल. मग आपण याच्यावर अ, अजून एफर्ट्स लावायचे का? तर असं नाही. चॅनल कधीच कोणतंच चॅनल डेड होत नाही नसतंच. म्हणजे हे त्यांचंच सांगणं आहे, की चॅनल कधीच डेड होत नाही. जर तुम्ही पुन्हा प्रयत्न केला, पुन्हा त्याच चॅनलवर जर खूप सारे म्हणजे वेगवेगळे व्हिडिओज वगैरे टाकले, तर मग पुन्हा ते ग्रो व्हायला सुरुवात होतं. फ्रीज कोणतं चॅनल होत नसतं. तुमचं जर एखादं चॅनल वगैरे असेल, तर मग त्याच्यावरच मेहनत करत राहा. आणि अजून एक गोष्ट आहे, की आपण एकाच सिमवरून किंवा एका नंबरवरून आपल्याला 2 अकाउंट ओपन करता येतात. अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, की जर तुमच्या व्हिडिओला जर व्ह्यूज वगैरे नसतील येत, तर मग एकच पर्याय आहे. तुम्हाला कॉन्ट्रोव्हर्सी वगैरे तशी व्हिडिओज बनवावे लागतील. कॉन्ट्रोव्हर्सी इज इक्वल टू व्ह्यूज. सिंपल. मला तर असं वाटतं आता, की जे काही व्ह्यूज वगैरे आहेत ना, ते फक्त एका थंबनेलनी आणि टायटलनीच येतात. हे कसं समजायचं? जर तुमचे जे व्हिडिओज आहेत ते कॉमेडी किंवा एंटरटेनमेंट जर असतील, एंटरटेनमेंट करणारे असतील, तर त्याच्यामध्ये तुम्हाला थंबनेल सगळ्यात इम्पोर्टंट असेल, ना की टायटल. तुम्ही टेक रिलेटेड व्हिडिओज वगैरे बनवत असाल, तर मग तुमचं जे काही टायटल आहे ते तर ठीकच आहे, पण त्याच्याबरोबरच तुम्हाला कीवर्ड सगळ्यात जास्त इम्पोर्टंट आहेत. त्याच्यासाठी अजून टायटल आणि डिस्क्रिप्शन आणि 3 गोष्टी जे पण लिहायचं काम आहे ते सगळं इम्पोर्टंट आहे. तुम्ही जर गेम प्लेचे व्हिडिओज वगैरे बनवत असाल ना, तर सगळ्यात जास्त आत्ता ना म्हणजे ज्याचं चॅनल खूप जास्त ग्रो झालेलं आहे, त्याच्यासाठी हे चांगलं आहे. पण जर आता तुम्ही नवीन-नवीन सुरू केलं आहे गेम प्लेचं एखादं चॅनल, तर मग त्याला थोडंसं ग्रो होण्यासाठी खूप म्हणजे जास्त तुम्हाला एफर्ट्स करावे लागतील. ठीक आहे, तर मी तुम्हाला माझ्या दुसऱ्या चॅनलचं जे आहे ह्याच्यावर तर नाही दाखवू शकत, कारण ह्याचे जास्त सबस्क्रायबर्स नाहीत, त्याच्यामुळे हे काही ग्रो नाही झालं एवढं. तर मी दुसऱ्या चॅनलवर तुम्हाला म्हणजे तुम्हाला सांगतो की ॲनलाईज कसं करायचं असतं. YouTube स्टुडिओ तर तुम्हाला माहीतच असेल, तर त्याच्यामध्ये मी डॅशबोर्डमध्ये वेगळे आपल्याला अवर्स भेटतायत आणि जी मॉनिटायझेशन आहे त्याच्यासाठी वेगळे आहेत. तुम्हाला समजलंय ना मला काय सांगायचं आहे? YouTube स्टुडिओमध्ये जेव्हा मी माझं बघितलं वॉच टाईम जे आहे 535 आहे आणि व्ह्यूज 32K आहेत आणि त्यामध्येच मी जेव्हा अर्न या ऑप्शनवर जातो ना, तेव्हा मला समजतं की माझा रिअलमध्ये किती वॉच टाईम झाला आहे. म्हणजे आपले जे व्हिडिओज आहेत ते ऑडियन्सने किती बघितले आहेत ह्याच्यावर सगळं डिपेंड आहे. म्हणजे तुम्ही 1 व्हिडिओने सुद्धा मॉनिटाईज होऊ शकता, 2 व्हिडिओने सुद्धा आणि 1000 व्हिडिओने सुद्धा. आणि जर तुमच्या व्हिडिओमध्ये कंटेंट क्वालिटीच नसेल, तर मग तुम्ही कितीही व्हिडिओ बनवा तुमचं मॉनिटाईजच नाही होणार ना चॅनल. बाकीच्या गोष्टी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.